असते असं याचा विचार केलायस का कधी? का? कारण मालकांना तुझ्याशी लग्न करायचंय. काय? मामी ए, उगाच भोळेपणा दाखवू नकोस. मी जे सांगते ना ते डोक्यात शिरू दे. हे सगळं तुझ्या आजीला, उमाईला आणि आप्पांना नीट माहितीये. पण बघितलंस ना, तुझे एवढे हाल होताय पण तरी तुझं लग्न लावू देत नाहीयेत. मग वागणारच ना मालक असं? एवढं श्रीमंत सोन्यासारखं स्थळ समोरून आलंय पण कद्रूपणा करतायत. तुझा छळ उघड्या डोळ्यांनी बघतायत. लावलं असतं तुझं लग्न त्या मालकाशी तर हे सगळं थांबलं असतं. हा सगळा छळ थांबला असता, तुमचाही आणि माझाही. पण अक्कल हवी ना. हे बघ, मला ना मालक आजोबा नाही बोलायचं. या घरात सोयरी करायची हिम्मत झालीच कशी तुमची? तर भोगा शिक्षा. मी राक्षस नाही, मी लय वाढ माणूस आहे. म्हण प्यारा, म्हण प्यारा, प्रेमानं म्हणणार. हा बघू. पण आमच्यात असं एकट्याने खात नसतात. आम्ही संदेश सवंगडी मिळून खात असतोय. गोपाळकाला खा की ग सखू. काय रे, काय झालं? दही पोहे आवडतात ना तुला? मग घे ना. नको का बुडगे, मागच्या वेळेला बी तू मला उभं केलं होतस काय म्हणून, तेव्हा बी अशाच दही पोहे